महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीकरणाच्या चर्चांवरून शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट शाब्दिक सामना पाहायला मिळतोय. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चांना सध्या ब्रेक लागल्याचं चित्र आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की जर विलीनीकरणाची चर्चा सुरू असती तर अजित पवार स्वतः माझ्याशी बोलले असते, पण त्यांनी या संदर्भात काहीच सांगितलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले, विलीनीकरणाच्या चर्चेत देवेंद्र फडणवीस कुठेच नव्हते. या विषयावर भाष्य करण्याचा त्यांना अधिकार नाही. दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. याबाबत शरद पवार म्हणाले, शपथविधी झाला याचा आनंद आहे, संधी दिली गेली याचाही आनंद आहे, मात्र शपथविधीची घाई झाली आणि त्यावरून सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोशल मीडियात होणाऱ्या टीकेवर शरद पवारांनी भाष्य करणं टाळलं. याचवेळी माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावरून लोकसभेत झालेल्या गदारोळावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, लष्कर प्रमुखांनी पुस्तकात काही लिहिलं असेल तर त्यामागे चिंतेची परिस्थिती असू शकते आणि अशा विषयावर संसदेत चर्चा व्हायला हवी होती. एकूणच राज्यातील राजकीय वातावरण तापत चाललं आहे आणि पुढील काळात या मुद्द्यावरून आणखीन राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.